पुढची बातमी बघूयात। मुंबईतील वरळीतल्या आंबेडकर नगरमध्ये एका छोट्या घरात खोटी माहिती सादर करून 42 लोक वास्तव्यास असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रेझेंटेशनमध्ये दिली होती। पण नेमकी स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला। यावेळी संबंधित घरात फक्त 3च लोक राहत असल्याचं आढळलं। सध्या आपण आहोत वरळीमध्ये, लोअर परळ या परिसरात। आंबेडकर नगर हा सगळा परिसर आपण बघतोय आणि या ठिकाणी हा सगळा परिसर आहे। इथे दाटीवटीचा सगळा भाग आणि इथे कमी जागेमध्ये कमी घनतेत जास्त लोक वास्तव्यास राहतात। इथे एक घर मी तुम्हाला आता दाखवतो, ज्या घराचा आदित्य ठाकरेंनी काल उल्लेख केलेला होता। ते हे घर आहे। घर नंबर इथे लिहिलेला आहे GS 008001 हा तो नंबर आहे। आणि याच घराचा एक व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी काल आपल्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेला आणि हे घर मी तुम्हाला आतमध्ये दाखवतोय। अगदी छोटंसं हे घर आहे। कोणी आहे? अरे दीदी, आप यहाँ पे रहते हैं ना? अच्छा, आप कब से यहाँ पे रहते हैं? 1 साल हो गया। अच्छा, कितने लोग आप रहते हैं अंदर? 3 जन। 3 लोग हैं आप? ओके। तो आप वोटिंग वगैरह यही से वोटिंग आपका यही क्या है, बाहर का है? क्या वोटिंग आप करते हो? नहीं, हम लोग नहीं करते। अच्छा, ओके। तर हे आहेत 3 जण, त्या म्हणतात त्या घरामध्ये राहतात आणि या घरामध्ये तब्बल 42 जणांचं वोटिंग कार्डसाठी निवासी पत्ता म्हणून या घराचा पत्ता आहे आणि ज्याच घराचा पत्ता GS 008001 हाच पत्ता आणि हाच व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता। अगदी हे छोटंसं घर आहे आणि या घरामध्ये 42 लोक राहतात किंवा त्यांचा निवासी पत्ता हा वोटिंग कार्डवर दिलेला आहे। त्यामुळे आदित्य ठाकरेंनी हा सवाल उपस्थित केला आहे की जर का एवढं छोटंसं घर आहे तर एवढ्या छोट्या घरामध्ये इतके लोक राहू शकतात का, किंवा एवढ्या घरात लोकांचं निवास इथे असू शकेल का, किंवा याच घराचा पत्ता असा का? या सगळ्या संदर्भात तपास कदाचित आता होईल किंवा मतदारांची पडताळणी देखील कदाचित केली जाईल। पण आदित्य ठाकरेंनी जे आरोप केलेले आहेत त्या घरांमध्ये आपण जातोय, आपण त्या ठिकाणी पाहतोय की तिथली स्थिती काय आहे। तर इथे राहणारे लोक आहेत ते 3 वर्षांपासून इथे भाड्यानं राहत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण इथे वोटिंग करत नाही, पण 42 जणांचं वोटिंग या घरामध्ये आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। जो नंबर आहे GS 008001। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर हा रिअलिटी चेक होता न्यूज 18 लोकमतनं केलेला। यानंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात, ती म्हणजे मुंबईमध्ये अॅनाकोंडा येऊन गेला आणि त्या अॅनाकोंडाला मुंबई गिळायची अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी केंद्रीय मंत्री अमित शहांवर टीका केली। मुंबईत अमित शहांच्या हस्ते भाजपच्या कार्यालयाचं भूमिपूजन झालं। या संदर्भात बोलताना ठाकरेंनी जोरदार टीका केली। तर उद्धव ठाकरे हे घरात बसलेला अजगर असल्याचं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला। त्यानं मुंबई गिळायची। बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो। नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही। हे स्वतःच अजगर आहे। यांनी चुकीच्या वागण्यामुळं पक्षही त्या ठिकाणी गिळंकृत झाला, शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकृत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकृत केलं। आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना, हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात। त्यांनाही माहित आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही। जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री, स्वतःचा मुलगा मंत्री, याच्यापेक्षा काही जास्त नाही केलाय। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। आरशात बघा म्हणावं अजगर कोणते कळेल, चला। घाबरलेल्या अवस्थेमधला हा पराभूतांचा मेळावा होता आणि त्याच्यापेक्षा वर्णन करता येणार नाही। भारतीय जनता पार्टी आपल्या स्तर पातळी सोडून कधी बोलत नाही। आमची ती प्रथा परंपरा संस्कृती नव्हे, महाराष्ट्राची सुद्धा ही प्रथा परंपरा नव्हे। पण ज्यांना त्याच भाषेत कळत असेल तर उद्धवजी कोणाला तरी अॅनाकोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं? आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत, आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी। मग राज्यामध्ये आमच्या जीवावर, आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात, आयत्या बिळावर नागोबा। तर उद्धव ठाकरे म्हणजे भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा। 25 वर्षांपासून मुंबईला अॅनाकोंडाचा विळखा आहे आणि रुग्णांची खिचडी आणि भूखंड गिळले असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। त्यासोबत ठाकरेंच्या काळात मुंबईची दयनीय अवस्था झाली असं म्हणत शिंदेंनी टोला लगावला।
ये एनाकोंडा का एक विशेषता ये है कि इनका ये एनाकोंडा को पेट ही नहीं भरता है। इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए, मुंबई निगल गए, कई भूखंड निगल गए, पेशेंट की खिचड़ी निगल गए, डेड बॉडी बैग में पैसे खाए, डामर में पैसे खाए, यहाँ पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निगल गए। आखिर इनका पेट ही नहीं भरता है। ऐसा ही एनाकोंडा है। यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी बघूयात। ही बातमी आहे कॅबिनेटमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली आहे। तर शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्यावरनं ही खडाजंगी झाली असं कळतंय। शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली नसल्याचा दावा मकरंद पाटील यांनी केलाय। तर आमच्याकडनं शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली असा दावा मात्र प्रशासनानं केलाय आणि याच मुद्द्यावरनं प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली कॅबिनेटमध्ये। याचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडनं। राहुल, काय झालं कॅबिनेटमध्ये? पुनर्वसन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून अधिकाऱ्यांना या पद्धतीनं खास करून सोडवण्यात आलेले एकंदरीत बघितलं तर राज्य सरकारनं सटळ हातानं मदत करायचं ठरवलेलं असताना अधिकारी मात्र ज्या पद्धतीनं कायद्याच्या चौकटीतली कागदपत्र नाचवायला सांगतायत, यावरून दोघांमध्ये देखील वाद झाल्याचं समोर आलं। एकंदरीत बघितलं तर मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, यासोबतच ज्या ज्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी पंचनाम्यावरून शेतकऱ्यांनी देखील वारंवार नाराजी व्यक्त केली होती। सरसकट पंचनामे करायचे असताना, सरसकट मदत द्यायची ठरलेलं असताना आणि त्या पद्धतीनं निधी देखील उपलब्ध झालेला असताना अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी दुजाभाव केल्यानंतर आज याचा जो खटका आहे तो अर्थातच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला आणि त्यामुळं एकंदरीत बघितलं तर शेतकऱ्यांना जर सरकारनं मदत केली तर याचा फटका हा शेतकऱ्यांना बसेल आणि त्यामुळं मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून तीव्र आक्षेप मंत्रिमंडळासमोर नोंदवण्यात आला। राहुल, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। तर आज महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आणि मनसेचे नेते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले होते। मोर्चाच्या परवानगीविषयी पोलीस आयुक्तांशी या शिष्टमंडळानं चर्चा केली। तसंच मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलिसांना या शिष्टमंडळानं पत्र सुद्धा दिलं। 1 तारखेच्या मोर्चाबाबत पोलिसांना माहिती दिल्याचं शिष्टमंडळानं सांगितलं। 1 वाजता दुपारी 1ची वेळ घोषित झालेली आहे। साधारणपणे लोकांनी जमल्यानंतरच आम्ही निघू, पण 1ची वेळ दिली आहे। म्हणजे लोकांनी 1 वाजेस्तोवर जमा व्हावं असा अपेक्षा आहे। हे साधारण मोर्चा 2ला वगैरे सुरू होईल। भाषण महापालिकेच्या इमारतीच्या मुख्यालयासमोर माननीय आदित्यजींचा आपण जो मोर्चा काढला तिथंच आमचं व्यासपीठ पत्रकार संघाच्या समोर पुढे जरासं पण जो मध्ये आयलंड आहे तिथं ते आमचं व्यासपीठ असेल आणि त्या व्यासपीठावर तिथं मोर्चानं संबोधित। आणि आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी प्रत्येक ऊस उत्पादकांकडनं 1 रुपया कापून घेतला जातो, त्याचा विनियोग कसा होतो याचा ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळप हंगाम आढावा बैठक सुरू असताना केली होती। त्यावरती साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असे आदेश दिले, तशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली। त्याचसोबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत। त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही। या ठिकाणी ज्यावेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्वसमक्ष ठरलं। त्यामध्ये आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट करता वर्षानुवर्ष 1 रुपया हा कापून घेतो। त्यामुळे जसं इतरांनी त्या पैशाचं काय केलं याची माहिती मागितली तेवढीच माहिती साखर आयुक्तांनी ही वसंतदादा इन्स्टिट्यूटला मागितली आहे। त्या बैठकीत वसंतदादा इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी पण होते, सगळे साखर कारखानदारही होते। सगळ्यांच्या समक्ष जे ठरलं तेवढीच माहिती मागितलेली आहे। त्यामुळे विनाकारण वसंतदादा इन्स्टिट्यूटची चौकशी चालू केली। आमच्याकडे तक्रार आली, गंभीर असेल तर आम्ही करूही, पण अशी कुठली तक्रारही आलेली नाही, त्याच्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्नच उठत नाही।